मित्रांनो, आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. तर ह्याचे समान 4 भाग केलेत आणि 4 भागापैकी एक भाग घेतलाय आपण. 4 भागापैकी एक भाग घेतलेला आहे. मग जे समान भाग किती केले त्याचे 4, ते काय करायचे? जे समान भाग केले ते काय करायचं? छेदामध्ये लिहायचं आणि त्यापैकी घेतलेला भाग अंशात लिहायचं. आणि मग काय झाला? पाव म्हणजे 1/4. पाव म्हणजे 1/4. अर्धा, आता हे अर्धा समजा हा याचे 2 भाग केले, त्याच्यापैकी रंगवलेला भाग किती आहे? 1. म्हणजे किती भाग केले? एकूण 2. त्याच्यापैकी घेतला किती? 1. म्हणजे अर्धा म्हणजे 1/2. बरोबर आहे. अर्धा म्हणजे 1/2. तर पाऊण, पाऊण म्हणजे एखाद्या ह्याचे 4 भाग केले आणि त्याचे 3 भाग आपण रंगवले, तर रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक जर आपल्याला म्हणलं तर काय होईल? एकूण भाग किती केले त्याचे? 4. त्याच्यापैकी रंगवलेत किती? 3. म्हणजे 3/4. 3/4. म्हणजे काय झालं? पाऊण. बरोबर आहे. पाऊण 3/4. त्यानंतर आपल्याला सव्वा अपूर्णांकामध्ये कसं लिहितात? सव्वा म्हणजे 1 पूर्ण आणि पाव. म्हणजे सव्वा कसं लिहिलं जातं? 1 पूर्ण आणि पाव म्हणजे 1 अधिक 1/4. म्हणजे त्याला 1.1/4 असं आपण त्याला लिहितो. हे सव्वा, याला काय म्हणतो? सव्वा. मग 1.5, 1 पूर्ण आणि अर्धा म्हणजे हे अर्ध्याला आपण आत्ताच पाहिलेलं आहे 1/2. म्हणजेच ह्याला आपण 1.1/2 किंवा इथं ह्याला अपूर्णांक कसं लिहितो? 4 1 4 आणि 1 5, 5/4. ह्याला असं सव्वा म्हणजे 5/4 आणि 1.5 म्हणजे 2 1 2 आणि 1 3, 3/2. 3/2 म्हणजे 1.5. पावणे 2 म्हणजे 1 पूर्ण आणि पाऊण म्हणजे किती? 3/4. म्हणजेच ह्याला 1.3/4 किंवा 4 1 4 आणि 3 7, 7/4. पावणे 2 म्हणजे 7/4. पावणे 2 म्हणजे 7/4. बरोबर आहे. त्यानंतर 2.25. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि पाव 1/4. म्हणजे 4 दुने 8 आणि 1 9, 9/4 म्हणजे 2.25. 9/4 म्हणजेच 2.25. आलं का लक्षात? मग अपूर्णांकाचे प्रकार आहेत काही. काय प्रकार आहेत? पहिला प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक
अधिक अपूर्णांक. दुसरा प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक. तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता एक एक प्रकाराचा अभ्यास करू आपण. काय करू? एक एका प्रकाराचा आपण काय करू? अभ्यास करू. छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद पहा, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. हा अंशापेक्षा मोठा असतो. त्यांना छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. त्यांना छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. पहा, छेदाधिक अपूर्णांकमध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्यांना छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे अंशापेक्षा मोठा कोण? छेद. त्याला आपण काय म्हणतो? छेदाधिक अपूर्णांक. मग त्याचं उदाहरण पाहू आपण. उदाहरण जर पाहायचं असेल तर काय म्हणते? छेद हा अंशापेक्षा मोठा. अंश जर 4 असेल तर छेद त्याच्यापेक्षा मोठा कोणताही घ्या. 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या. हा काय झाला? छेदाधिक अपूर्णांक. दुसरं उदाहरण 7/8, 2/9, 3/5 हे काय आहेत? छेदाधिक अपूर्णांक आहेत. बरोबर आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. मग या छेदाधिक अपूर्णांकाची किंमत, छेदाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा लहान असते. 1 पेक्षा लहान असते. छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा लहान असते. काय असते? 1 पेक्षा लहान असते त्याची किंमत. मग आणि अंशाधिक या छेदाधिक अपूर्णांकाचं, छेदाधिक पुढं तुम्हाला लक्षात येईल ते, छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर होत नाही. पहा, छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होत नाही. छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होत नाही.
चला त्यानंतर पुढचा प्रकार पाहू, अंश अधिक अपूर्णांक. अंश अधिक अपूर्णांक. अंशाधिक म्हणजे अंश अधिक असलेला अपूर्णांक. कुणापेक्षा? छेदापेक्षा. जसं छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद अधिक होता कुणापेक्षा? अंश आणि छेद दोघंच आहेत. मग एकमेकाचा जरी हे आलं तर कुणापेक्षा? छेद अपूर्णांकापेक्षा. छेद अंशापेक्षा आणि अंश छेदापेक्षा. बरोबर आहे. मग ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, त्यांना अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. त्यांना अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. पहा, ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्यांना अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरण पहा, 12/4 7/3 अंशाधिक अपूर्णांक आहे. अंश हा छेदापेक्षा मोठा. छेद किती आहे? 3. अंश किती आहे? 7. मग छेदाधिक अपूर्णांक. त्यानंतर 8/5 5 छेद आहे त्याच्यापेक्षा अंश किती आहे? मोठा आहे, 8. मग हा काय झाला? अंशाधिक अपूर्णांक. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4/2 हे काय आहेत? अंशाधिक अपूर्णांक आहेत. आलं का लक्षात? म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. कळालं? मग अंशाधिक अपूर्णांकाची किंमत पहा. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी असते. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा काय असते? मोठी असते. 1 पेक्षा मोठी असते. दुसरी गोष्ट, अंशाधिक अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते म्हणजे काय करता येते बघा. तर 9/2 आहे. 9/2 आहे. तर आपल्याला ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. तर काय करायचं? या 9ला 2 भाग घालायचं. 9ला 2 भाग घालायचं. 2×4 = 8. 9 मधून 8 गेले किती राहिले? 1. मग हा जो भागाकार आला ना, हा काय आहे? भागाकार. ही काय आहे? बाकी आहे. आणि हे काय आहे? भाजक आहे. आणि हे काय आहे? भाज्य आहे. भाज्य.
मग हा जो भागाकार आहे ना हा पूर्णांक आहे. हा भागाकार काय असतो? पूर्णांक आहे, म्हणजे ते पूर्ण आहे. बरोबर आहे. आणि ही बाकी जी आहे ही बाकी काय असते? अंश असते. आणि हा भाजक जो आहे तो काय असतो? छेद असतो. मग पहा आता 9/2 आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जर लिहायचं म्हणलं तर काय होईल हो? पूर्णांक आहे भागाकार 4, हे 4 पूर्णांक, 4 पूर्णांक. मग अंश काय? बाकी 1 आणि छेद काय? भाजक 2. म्हणजे याचं वाचन काय होईल? 4.1/2. याचं वाचन कसं होईल बघा? 4.1/2 म्हणजे 4 पूर्ण आहे. 4 का आहे? पूर्ण आहे. आता 9/2 म्हणजे 4.1/2. 1/2 म्हणजे अर्ध, म्हणजे याला 4.5 असे म्हणतात. 4 पूर्ण आणि 1/2 म्हणजेच अर्धा. 4.5. 4 पूर्ण 1/2. आलं का लक्षात? चार पूर्ण 1/2. ह्याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणतो. त्यानंतर ह्याचा आणखी प्रकार आहे, तो आपल्याला लिहायचा राहिला. समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक. आता हे समछेद अपूर्णांक कोणाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. समछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. मग त्याची उदाहरणं पाहू. 9/2, 7/2 हे काय आहे? दोघांचाही छेद समान आहे म्हणून हे काय झाले? समछेद अपूर्णांक झाले. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू. 8/7, 9/7 या दोघांचाही छेद काय आहे? 7 आहे, समान आहे म्हणून हे काय झाले? समछेद अपूर्णांक झाले. काय झाले? हे समछेद अपूर्णांक झाले. दोघांचे छेद काय आहे? समान आहे. पुढचं उदाहरण पाहू. 12/5, 13/5 दोघांचाही छेद कसा आहे? समान आहे म्हणून हे काय झाले? समछेद अपूर्णांक झाले. बरोबर आहे. आता या समछेद अपूर्णांकामध्ये लगेच तुम्हाला मी सांगतो, जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, समछेद अपूर्णांकामध्ये जर छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आणि जर छेद समान
असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. कळालं? मग पहा आपण इथं 4/3, 7/3, 11/3, 17/3 का आहे हो? ह्याचा छेद समान आहे. मग आता ह्याच्यातला मोठा कोणता असेल? छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. अंश कुणाचा मोठा आहे? हा. मग 17/3 काय झाला? हा मोठा झाला. आणि हा काय? लहान. आता लहान, ज्याचा अंश लहान, छेद समान आहेत का? आहेत. मग ज्याचा अंश लहान तो लहान. अंश कुणाचा लहान आहे? याचा. म्हणजे हे 4/3. 4/3 आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.